श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कुलदेवी प्रत्येक घराची एक कुलदेवी असते. सर्वात अगोदर जो मान असतो तो म्हणजेच आपल्या कुलदेवीचा. तुम्ही तुमच्या घरात दररोज कुलदेवीची उपासना करता का? जर तुम्ही करत नसाल तर कशी केली पाहिजे? त्याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. जर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपण व्हिडिओला वेळ न घालता आपण सुरुवात करू. आपण स्वामी महाराजांची नित्य सेवा करतो, त्याचप्रमाणे कुलदेवीची सुद्धा नित्य उपासना असते, नित्य सेवा असते, ती आपण करायलाच पाहिजे. बऱ्याच अशा कुटुंबांना त्यांची कुलदेवी ही माहीत नाही. मग काय होतं, आपल्याला माहीत नसते, आईची सेवा सुटते व मावशीची सेवा करतो. माहीत नसतं, आपण कोणाला विचारत नाही, काही नाही. आपले कुळातले जे असतात ते त्यांना विचारायला जात नाहीत. आपण कुठेतरी लांब राहत असतो, गाव सोडून, शिवा असंच म्हणावं लागन, कुठे पुणे मुंबई, आणि गावाकडे जात नाही. आपल्याला आपली कुलदेवी माहिती नसते आणि आपण असंच नाही ही देवी आहे असं म्हणून करत बसतो पूजा. परंतु खूप काही अडचणी येतात, त्या लक्षात येत नाही. आता सेवा करतो, देवी ही कुळाची उद्धार करणारी असते व रक्षण करणारी असते. आपली कुळदेवी कशी ओळखावी याच्या बऱ्याच सेवा आहेत. म्हणूनच काही सेवा जर कोणाला माहीत नसेल तर त्यांनी आपल्या मूळ गावी जाऊन आपली चुलत वगैरे भाऊ बंदकी असेल तर ज्या देवाची सेवा ते करत असतील तर तीच आपली कुळदेवी आहे. कारण कुळदेवीची सेवा ही पिढ्यानपिढ्या केली जाते. वर्षातून एकदा का होईना मूळ पीठावर जाऊन आईचा मान सन्मान केलाच पाहिजे, ओटी भरलीच पाहिजे. जर या गोष्टी काही बारीक बारीक केल्या नाही ना आपल्या कुळदेवीचा, तर बघा अडचणी काय, तर मुलगा चांगला आहे, मुलगी भेटत नाही, मुलगी चांगली शिकलेली आहे, मुलगा भेटत नाही, नोकरी आहे, सर्व आहे, परंतु लग्न जमत नाही. त्याचबरोबर घरात सर्व चांगले आहे, नवरा बायकोचे पटत नाही, वारंवार कटकट होणे, मुलांचे व आईचे न जमणे किंवा मुलाचे व वडिलांचे नाही जमणे, काही ना काही ह्या गोष्टी घडत असतात. त्यासाठीच ही कुळदेवीची सेवा होणे खूप जरुरी आहे. खूप जण 2 ते 3 वर्षसुद्धा आपल्या कुळदेवीला जात नाहीत व अशा प्रकारे घरात आयुष्यात आपल्या समस्या येत असतात. आता सर्वात अगोदर कुलदेवीची काय सेवा करावी, अगोदर आपली कुळदेवी कोण आहे ते बघा. नाहीतर तुम्ही नाही हीच आहे वाटते आम्हाला, हीच आहे वाटते असं म्हणून चालत नाही. आपल्याला आपली कुळदेवी ही माहीत असणे खूप जरुरी आहे. घरात टाक असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर घरात कुळदेवीचा फोटो असणे महत्त्वाचे आहे. सेवा बघा काय करायची आहे. श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण करा नित्य सेवेसारखे. रोज जर तुम्ही 2 अध्याय अशा प्रकारे 7 दिवसामध्ये एक पारायण होते. शेवटच्या दिवशी 1 अध्याय मिळतो वाचण्यात. जर तुम्हाला नित्यसेवेप्रमाणे जर करायची असेल तर पहिल्या दिवशी दिव्य कवच सर्व वाचून घ्यायचे आहे, म्हणजेच पहिला अध्याय व दुसरा अध्याय. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी अध्याय 3रा व 4था, तिसऱ्या दिवशी 5वा व 6वा, अशा प्रकारे शेवटच्या दिवशी येतो अध्याय 13वा व अशा प्रकारे कुळदेवीची सेवा करायची आहे. तुम्ही म्हणाल की मी मांसाहार केला तर जमेल का? तर तसे करू नका. तुम्ही नित्य सेवा करत आहात, कुळदेवीची सेवा करत आहात व तुम्ही त्या पापाचे भागीदार होता. त्यामुळे मांसाहार टाळावे. बऱ्याच महिलांना दररोज देवीची नित्य सेवा करणे नाही होत. ऑफिस असतं, लहान बाळं असतात, संसार असतो, बऱ्याच गोष्टी असतात, मुले-बाळे लहान असतात, नोकरी असते, बिझनेस असतो, त्यामुळे त्यांना ही नित्य सेवा करणे शक्य होत नाही. मग नित्य सेवा होत नाही, मग अशा वेळेस काय करावे? कुळदेवीची सेवा तुम्ही दररोज एक अध्याय केला तरी जमेल, काही हरकत नाही. परंतु मांसाहार करून ही सेवा करू नये.
मला खूप सेवा करायची इच्छा आहे परंतु करणे नाही होत. सेवा मग काय करावे? आता काय करावे तर मंगळवारी डायरेक्ट पाठ करायचा. दर मंगळवारी करा, शुक्रवारी करा. त्याचबरोबर दुर्गा अष्टमीला तुम्ही पाठ करू शकता. तुम्हाला जसे जमेल तसे पाठ करू शकता. तुम्ही घरातील कोणी पण सेवा करू द्या. आई भगवती सर्वांना भरपूर आशीर्वाद देणार. फक्त सेवा व आठवण महत्त्वाची आहे. का तर जेव्हा आपण खूप अडचणीत असतो, कोणी सांगितले की तुम्ही तुमच्या कुळदेवीचे सर्व काही करत असतात. असं तुम्हाला तुमची कुळदेवी कोणती, का आहे, काही माहिती नसतं. परंतु काहीतरी अघटित घडलंय, लग्न होत नाही, अशा वेळी कोणीतरी सांगितले पंडितांनी, नाही तुमची कुळदेवी कुठे, कोणती आहे, का आहे, तुम्ही सेवा करता का? मग तेव्हा कुठेतरी आपल्याला उजेड पडतो आणि मग आपण धावा घेत असतो. आठवण येते. त्यामुळे नेहमी आपल्या कुळदेवीची नित्यसेवा करत जा. जर कोणत्या पण देवाचे काही पण करणे शक्य नसेल तर तुमची कोणती पण देवी असेल व तुमच्या कुळदेवीचा मंत्र जर तुम्हाला रोजची सेवा होत नाही, नित्यसेवा काही होत नाही, पण तुमची जी कुळदेवी आहे आणि तिचा जो मंत्र आहे तो तुम्हाला माहीत असणे खूप जरुरी आहे. तुम्ही एक माळ का होईना नित्य माळ जप करा कुळदेवीचा मंत्राचा. तेवढे होत नसेल तर कमीत कमी 11 वेळा का होईना जप करावा. तुम्ही 11 वेळा करा किंवा 21 वेळा करा, पण करा. मंत्र तरी करा. तुम्ही तोंडाने म्हणू शकताय, उठता बसता का होईना देवासमोर बसून म्हणा एक का होईना माळ. आता रोजची तुम्हाला तर अध्याय वाचणं नाही शक्य होत तर तेवढं तर करू शकताय तुम्ही. ज्यांना कुळदेवीचा मंत्र माहीत नसेल तर त्यांनी नवान्न मंत्र जप करावा. 1 महिना करून बघा किती अडचणी दूर होतात. कुळदेवीची त्याचप्रमाणे पितरांची सेवा ही करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर महाराजांची सेवा पण खूप महत्त्वाची आहे. कुळदेवी म्हणजेच प्रत्येक घराण्याच्या परंपरेनुसार पूजली जाणारी मूळ देवता, जी कुटुंबाचे संरक्षण करते. लग्न, मुंज व वास्तुशांती या सारख्या शुभ कार्यात कुलदेवीचे पूजन अनिवार्य असते. त्यासाठी आपण आपल्या कुलदेवीला वर्षातून एकदा का होईना जाऊन तुम्ही ओंटी भरा, दर्शन घ्या. काही नाही झालं तरी वर्षातून एकदा तुम्ही जाऊन या. आपल्याला जे मंत्र पाठ वगैरे सांगितले त्यात तुम्हाला नित्यसेवा नाही झाली, तुमच्यात खूप काही अडचणी आहेत, घरात खूप काम आहे, जॉईंट फॅमिली आहे, होत नाही, मग तुम्ही ॲटलिस्ट मंत्र का होईना तुम्ही देवपूजा करताना का होईना संध्याकाळी प्रदोषकाळी तुम्ही एक माळ जप करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. याच्यासाठी तुम्ही तुमच्या कुळदेवीची कमीत कमी जास्त तर नाहीच म्हणणार, कारण की प्रत्येका मागे काही ना काही असतं. तुम्ही सेवा नक्की करा. तुम्हाला 100% तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही म्हणाल खरंच बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही कुळदेवीचे आपल्या नेहमी नामस्मरण करा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.